सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीची यात्रा उद्या 9 फेब्रुवारीला होते आणि त्यानिमित्ताने मी आहे आंगणेवाडीतील श्रीदेवी भराडे देवीच्या मंदिरात आणि हे मंदिर कशा पद्धतीने सजवण्यात आले पाहत आहे आपण। या मंदिरात जर बघितलं तर दरवर्षी लाखो जे भाविक असतात ते दर्शनासाठी येत असतात आणि जर बघितलं तर या ठिकाणी जे भाविक येतात ते नवस बोलतात आणि नवस बोलण्यासाठी दरवर्षी भाविक येत असतात। यावर्षी जर बघितलं तर उद्याच काउंटिंगसुद्धा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवरचं आणि त्या पार्श्वभूमीवर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पूर्ण बंदोबस्त हा तो वाढवण्यात आलेला आहे आणि कुठं जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजच जे भाविक आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत काही भाविकसुद्धा आहेत, ते आधीच एक दिवस आधी आलेले आहेत दर्शनासाठी। तुम्ही मला सांगा कुठून आलात आणि आजच दर्शन घेतलं, काय कारण होतं आज दर्शन घेण्याचं? आम्ही चिंचपोकळीवरून आलेलो आहोत, मुंबई चिंचपोकळी, आणि इथे आमचं गाव कांदळगाव आहे। पण आम्ही पहिले इथे भराडी मातेला येतो। भराडी मातेची म्हणजे प्रथा सांगण्यासाठी मी म्हणजे एकदम छोटा माणूस आहे, तरी पण ही एवढी मोठी पॉवर आहे जी पूर्ण मालवण म्हणा, कोकण सिंधुदुर्ग म्हणा, मुंबईपर्यंत, त्याच्याही पुढे महाराष्ट्रात त्यांची पॉवर आहे, त्याच्याही पुढे जी आहे पॉवर। आणि इतकं दर्शन घेतल्यानंतर इतकं छान वाटतं, म्हणजे इतकं जे हे दाखवत नाही, हातलं दाखवत हो तरी पण सांगतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीची यात्रा उद्या 9 फेब्रुवारीला होते आणि मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मंदिरात। आपण पाहत आहे कशा पद्धतीने या मंदिराची जी सजावट आहे ती करण्यात आलेली आहे आणि जर बघितलं तर आजच मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते आजसुद्धा दर्शन घेत आहेत, कारण जर बघितलं तर उद्या लाखो भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी असणार आहे। त्यामुळे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते आजसुद्धा दर्शन घेत आहेत। दरवर्षी बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतात, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतात, त्याचबरोबर राज्यातील बडी मंडळी असतात ती दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। माझ्या मागे जर बघितलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने हा मंदिराचा परिसरसुद्धा सुशोभित करण्यात आला आहे तो सुद्धा आपण पाहत आहे। जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आजच काही भाविक आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत। माझ्याबरोबर काही भाविक आहेत, मला सांगा तुम्ही थोडक्यात अगदी कशा पद्धतीने आज तुम्ही दर्शनासाठी आलात आणि आजच दर्शन घेतलेलं आहे, काय वाटलं दर्शन घेतल्यानंतर, काय भावना होत्या? बघा, मी मुंबई चिंचपोकळीवरून आलेलो आहे आणि आम्ही दरवर्षी प्रथेप्रमाणे आई भराडी देवीच्या जत्रेला येतो, पण आदल्या दिवशी जरूर येतो, कारण आम्हाला मेन शिळेचं दर्शन मिळतं। ती पॉवर पूर्ण जगभर जी आहे ती पॉवर इथे अनुभवायला मिळते, खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि आम्हाला खूप छान वाटतं। फक्त आपण या ठिकाणी मंडळाचे काही आंगणेवाडीचे ग्रामस्थसुद्धा आहेत, मला सांगा कशा पद्धतीने उद्या सकाळी दर्शनाला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने दर्शन सुलभतेने भाविकांना व्हावं त्यासाठी कशा पद्धतीने एकूणच काळजी घेण्यात आलेली आहे? आंगणे कुटुंबीय प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दर्शनासाठी 9 रांगा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या 9 रांगांमधून पहाटे 3 वाजल्यापासून सर्व भाविकांना दर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि अर्ध्या ते पाऊण तासामध्ये प्रत्येक भाविकाला सुलभतेने आणि सहजतेने दर्शन होईल अशी व्यवस्था आंगणे कुटुंबीय आणि त्याचप्रमाणे शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामार्फतसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे। मला सांगा कोण महत्त्वाचे मंत्री म्हणा किंवा अधिकारी म्हणा किंवा राज्यातील महत्त्वाचे जे कोण पदाधिकारी आहेत ते कोण कोण येणार आहेत, त्यांची काही आपल्याकडे माहिती आहे का? अजून त्यांचा प्रोटोकॉल किंवा त्यांची अशी माहिती आम्हाला अधिकृतरित्या मिळालेली नाही आहे। ज्यावेळी आम्हाला त्यांची अधिकृत माहिती मिळेल त्यावेळी आम्ही त्या संदर्भात आपल्याला सांगू। नक्कीच जर बघितलं तर हे जे मंदिर आहे ते पुन्हा एकदा मी दाखवतो कशा पद्धतीने सजवण्यात आलं आहे। जर बघितलं तर संपूर्ण परिसर आहे आंगणेवाडी मंदिराचा तो कशा पद्धतीने सुशोभित करण्यात आला आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर उद्या आंगणेवाडीचा जत्रा आहे, त्याचबरोबर उद्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काउंटिंगसुद्धा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामुळे पोलिसांवर सुद्धा कमालीचा एकूणच ताण आलेला आहे। मात्र जर बघितलं तर सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी पूर्णपणे जी यंत्रणा आहे ती सज्ज करण्यात आली आहे। त्याचबरोबर इथलं पोलीस प्रशासन आहे ते सुद्धा आंगणेवाडीची यात्रा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने दर्शन व्हावं यासाठी सज्ज करण्यात आली आहे। सकाळी जर बघितलं तर पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे आणि जर बघितलं तर सुलभतेने म्हणजे जवळजवळ 9 रांगांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अर्ध्या ते 1 तासात दर्शन होईल याची आंगणेवाडी प्रशासन मंडळ आणि दक्षता घेतली, जास्तीत लवकर भाविकांना दर्शन घ्यावे याची काळजी घेण्यात आलेली आहे। कॅमेरामन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, आंगणेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।